ते समोरून घात आला अगं बाई. मग एक माग टॉम इंजिनियर पाहायला लागली काय? राम राम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आता मी कल्याण रोडला आहे, लिंक रोड मधला. आता सुरुवातीतून झाली आपली, कारण की आता आपल्याला एमआयडीसी जायचं आहे. आज गाडी सुट्टीला आहे, ती गाडी सुट्टीवर आहे. एक माझा मित्र आहे म्हणून यश, आम्ही सगळेजण घेऊन आता एमआयडीसी चाललो. जस्ट न आता एमआयडीसी पोहोचली. मटेरियल घ्यायला आलो, मटेरियल घ्यायला एक तास लागेल. मटेरियलचं यादी आम्हाला मटेरियल न्यायचं आहे, वायरिंग घ्यायचं सगळं. बघू वाट बघू आता वाजले 11:15. एवढ्या वायरी घेऊन चालले आम्ही आत्ता. आर हे देवाचं नाव आता कर चालू आता. जय श्रीराम. मित्रांनो, आता आम्हाला इथं वायरिंग करायची आहे. ह्या रूमची पाईप ठोकलेत, हे बंडल आणले आता वायरिंगला आम्ही एकदम पक्के मेंबर आहेत, 2 जण. ठीक आहे, आता आम्ही चालू करू राहिलो. आमचं पलीकडच्या रूमचं वायरिंग झाले, आता दुसऱ्या रूमची वायरिंग करू राहिलो. हे बघा, पाऊस चालू झाला. अचानक पाऊस चालू झाला, उन्हाळ्यात पाऊस. तर मी तुला आणलाय, घोडे आणली, वायरी इकडे आणला सगळ्या. पत्रावा कसा वाजू राहिला पावसामुळे. या रूमची पूर्ण वायरिंग झाली. मित्रांनो, आता 5:30 वाजलेत आणि आताच काम झालं आपलं. आता घरी चाललोय. आता माझ्याच पाऊस येऊन गेला इकडं. सगळं वातावरण बघा, सगळं वातावरण असं एकदम. माग किती भारी वाटू राहिलं बघ ते, माग बघ किती भारी वाटू राहिलं. दिसलं का नाही का? वरून काय तर येऊ राहिलं आकाशातून असं वाटतं. पाहुणे 6 झाली, आताच जास्त झाले आम्ही. फुल पाऊस येऊन गेला इकडं घरी आमच्या. आलता का बाहेर आलता का? रिस्टार एक फोटो रिस्टार हो बडे रिस्टार बोल ना. का ते डायलॉग मार ना तुम्ही रील मध्ये मारता तसं मारा ना का. 7:26 झाले आणि आता बसलो अभ्यासाला. मी अभ्यास करू. काय केलं त्याला फार पाहिजे काय ते इकडे तर बिस्किट द्या का पण नाही लागायचं. आता आरती वगैरे करून आले आणि आता सकाळपासून मी ब्लॉग एडिट करणं म्हणलं, पण आता एडिट करणं काही झालेलं नाही. आता परत पाणी सुटलं त्याच्यामध्ये. आता मी पहिले ना ब्लॉग एडिट करून घ्यायला आहे, ब्लॉग अपलोड करायचा आहे. कारण काय होतं, एक दिवस जरी कन्सिस्टन्सी जर हे झाली ना तर काय होतं. आलं थांब 1 मिनटं. तर मित्रांनो, आज ब्लॉग म्हणजे थोड्याने अपलोड करायचं आहे आपल्याला. जे राहिलेला कालचा ब्लॉग आहे तो अपलोड करायचा आज. आता हा या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसत, हे जे बोलणं आहे ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसत. 5 मिनटं बाहेर गेलो चौकामध्ये. हा वडापाव आणण्यासाठी पार्सल बाहेर गेलो. मी बाहेर पाणी भरत होती, तेवढ्याच घरात मांजर शिरली आमची. म्हणजे कोणाची मांजर होती माहीत नाही, पण हे पावलं दिसेल का तुम्हाला, खंडूचे आमच्या कुत्र्याचे. हे पावलं दिसत असेल तुम्हाला काय का, म्हणजे एवढी पकडापकडी झाली. मी काही नाही केलं, दरवाजा उघड ठेवून नाही गेलो मी. नाही इथली तर गेलो तुम्ही फक्त 1 सेकंद. कोणती मांजर होती ती? ती बेकार मांजर नाही, शांत आहे तशी, एवढे काही नाही बरं का. पुढं माग तिकडे ती शोधायला गेले मांजर, तर शोध राहिलो इकडे बघ. तिथं आतमध्ये गेली दिसते मांजर. खंडू चल इकडे, चल जेवायला. आता जेवायला बसलोय. आता चौकातून वडापाव आणला आणि कढी आणि भाते खायलाच जेवण करू. काल ब्लॉग एंडिंग करायलाच विसरलो होतो. तर मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.